हॅलो फ्रेंड्स, साईश कोचिंग क्लासेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. वेलकम टू साईश कोचिंग क्लासेस. आज आपण बायोलॉजीचा चॅप्टर 1 रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स पार्ट 3 मध्ये पुढील मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. सो आतापर्यंत आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 च्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे. ते म्हणजे हाऊ मेनी टाइप्स ऑफ दी रिप्रोडक्शन सिस्टीम्स, त्याचा आपण अभ्यास केला. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपण बघितल्या, त्याचे सेक्शुअल असेक्शुअलचे टाइप्स बघितले, त्याचे सब टाइप्स बघितले. आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मेल गॅमेट्सचे फॉर्मेशन कसे होते, फिमेल गॅमेट्सचे फॉर्मेशन कसे होते, पॉलीग्रेन म्हणजे काय, ओके. आणि त्याचबरोबर मॅग्नेस्प्रोजेनिस आणि मायक्रोस्प्रोजेनिस या दोन्ही गोष्टींचा आपण अभ्यास केला. हाऊ दे प्रोसेस किंवा त्याचं फॉर्मेशन आपण कसं होतं, याही गोष्टींचा आपण पार्ट 2 मध्ये चांगल्या पद्धतीने अभ्यास केला होता. आणि आज आपण पार्ट 3 मध्ये फर्टिलायझेशन, आता हे गॅमेट्स तर आपण शिकलेलं आहे, गॅमेट्सचं फर्टिलायझेशन प्रोसेस कशी होते. फर्टिलायझेशनला आपण बायोलॉजिकल वर्ड मध्ये किंवा सायंटिफिकल वर्ड मध्ये आपण काय म्हणतो, आणि या फर्टिलायझेशन प्रोसेस मध्ये काय काय पुन्हा म्हणजे घडामोडी घडतात आणि कशा पद्धतीने ते फर्टाईल होतं, या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या पार्ट 3 मध्ये करायचा आहे. सो या फर्टिलायझेशनलाच आपण काय म्हणतो तर पॉलिनेशन, ओके. याला पॉलिनेशन असं आपण म्हणतो. मग पॉलिनेशन म्हणजे काय, तर पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पॉलिन ग्रेन, ओके. आय रिटन ऑन हियर, सी. Pollination means pollination is the transfer of pollen grains from anther to sigma, okay, of the flower. आता ऑलरेडी तुम्हाला anther म्हणजे काय हे सांगितलेलं आहे, सिग्मा म्हणजे काय हे सांगितलं आहे. anther म्हटल्यावरती काय येणार आहे आपला, तर मेल गॅमेट जिथं तयार होतो तो भाग, आणि सिग्मा म्हणजे जिथं फिमेल गॅमेट्सचे पुनरावृत्ती किंवा प्रोसेस होते किंवा प्रोसेस होऊन किंवा फॉर्मिंग होतं तो फ्लॉवरचा पार्ट. ह्या दोन्ही गोष्टींबद्दल आपण बरीचशी आपण काय केली होती, चर्चा केली होती. अँथर म्हटल्यावरती अँड्रोजियमचा पार्ट आणि सिग्मा म्हटल्यावरती गायनोजियमचा पार्ट आहे, हे आपण लर्न केलं होतं. सो आय होप सो की पॉलिनेशन म्हणजे काय, तर अँथर मध्ये तयार झालेला मेल गॅमेट्स दॅट इज कॉल्ड पॉलिन ग्रेन, आणि सिग्मा मध्ये असलेला फिमेल गॅमेट्स म्हणजेच काय, तर पॉलिन ग्रेन हा अँथर मधून कुठे जाणार, सिग्मा मध्ये जाणार फ्लॉवर्सच्या, त्याला आपण काय म्हणतो, पॉलिनेशन. आय होप सो मी तुम्हाला हे समजतंय. सो इट इज प्रीरिक्विजिट ऑफ फर्टिलायझेशन बिकॉज बोथ द मेल अँड फिमेल गॅमेट्स आर नॉन मोटाईल. ऑलरेडी आपण हे देखील बघितलं होतं की मेल आणि फिमेल गॅमेट्स हे काय असतात, फ्लॉवर मधले नॉन मोटाईल, म्हणजे ते मुव्हेबल नसतात. म्हणजे त्याची काय असते की पूर्व तयारी असते, आणि दिस इज अ फर्टिलायझेशन. आणि कोणती प्रोसेस, फर्टिलायझेशन होण्याच्या प्रोसेस पूर्वीची ही प्रोसेस आहे, किंवा त्याला प्रीरिक्विजिट असं आपण म्हणू शकतो. सो अकॉर्डिंग टू गॅमेट्स टाइप्स ऑफ पॉलिनेशन, आता या अकॉर्डिंग टू गॅमेट्स, या गॅमेट्सच्या नुसार त्याच्या पॉलिनेशनचे कोणते कोणते टाइप्स पडतात, तर सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन आर द टाइप्स ऑफ पॉलिनेशन. आता सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय असतं की सेल्फ पॉलिनेशन occurs in a single flower or with two flowers but of a single plant. It results in inbreeding or selfing, okay. म्हणजे या गोष्टीचा अर्थ काय, सेल्फ पॉलिनेशन म्हणजे की हा फक्त एका म्हणजे एकट्या फ्लॉवर मध्ये फक्त होणार आहे. म्हणजे कसं की सिंगल फ्लॉवर किंवा दोन फ्लॉवर, पण तो कुठल्या एकाच झाडाचा असला पाहिजे. कुठल्या झाडाचा, एकाच झाडाचा. नाहीतर असं नको की वेगवेगळे झाडं आहेत आणि वेगवेगळ्या झाडाची फुलांमध्ये ते पॉलिनेशन होतं, तर असं नाही. ज्याला सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय की एकाच झाडाच्या, एकाच ट्रीच्या फ्लॉवर मध्ये, मग तो सिंगल फ्लॉवर असला तरी सुद्धा चालेल, किंवा त्याच झाडाच्या किंवा त्याच ट्रीचे मल्टिपल फ्लॉवर असले तरी चालतील, पण त्या एकाच ट्रीचे फ्लॉवर मध्ये होणाऱ्या पॉलिनेशनला आपण काय म्हणतो, सेल्फ पॉलिनेशन. आय होप सो की तुम्हाला हा पॉइंट समजला असेल. नाउ व्हॉट आय मीन बाय क्रॉस पॉलिनेशन. Cross pollination is the transfer of pollen grains. Okay, listen. See, cross pollination is the transfer of pollen grain from the anther of one flower to the sigma of another flower of different plant of the same species. This one is very important.
डिफरंट सेम स्पीसीज. ओके, म्हणजे क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय, त्याला सेल्फ पॉलिनेशन मध्ये बघितलं की आपल्याला एकच ट्री पाहिजे, पण क्रॉस पॉलिनेशन मध्ये मात्र काय की डिफरंट डिफरंट ट्री असले तरी सुद्धा चालतील, पण ते डिफरंट डिफरंट ट्री पण कसे पाहिजे, एकाच स्पीसीजचे. म्हणजे असं नको आहे की बाबा हिबिस्कसचं अँथर पॉलिन ग्रेन, हिबिस्कसच्या फ्लावर मधलं काय गेलं, पॉलिन ग्रेन ट्रान्सफर झालं आणि ते मँगोच्या फ्लावरला जाऊन मिळालं. सो दिस इज नॉट कॉल्ड क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे हिबिस्कस हा जर ट्री असेल तर त्याच ट्रीच्या फ्लावर मध्ये आणि दुसऱ्या ठिकाणी समजा जर दुसरा हिबिस्कसचा ट्री असेल किंवा हिबिस्कसचा फ्लावर असेल दुसऱ्या ट्रीचा, तर त्याला आपण काय म्हणू शकतो, क्रॉस पॉलिनेशन. आय होप सो की तुम्हाला मला काय म्हणायचं हे समजतंय. क्रॉस पॉलिनेशन म्हणजे डिफरंट डिफरंट ट्रीज बट सेम स्पीसीज. एकाच जातीचे ते ट्री पाहिजे, एकाच जातीची ती झाडं पाहिजे. नाहीतर असं नको की जास्वंदाचं झाड आहे आणि मँगोचं झाड आहे, असं होणार नाही. सो जास्वंद असेल एका ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी जास्वंद असेल, सो दॅट इज कॉल्ड डिफरंट, दॅट इज कॉल्ड डिफरंट. बरोबर, एकाच झाडाचे दोन वेगवेगळ्या झाडांच्या म्हणजे एका झाडाच्या फ्लावर्स मधल्या अँथर मधलं पॉलिन ग्रेन दुसऱ्या झाडाच्या सिग्मा फ्लावर मधल्या सिग्मा मध्ये ट्रान्सफर होण्याच्या क्रियेला आपण काय म्हणतो, क्रॉस पॉलिनेशन. आय होप सो तुम्हाला सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन या दोघांमधला फरक बऱ्यापैकी समजला असेल. Okay, so I will move on the next slide. So what is this pollination, further divided into three types on the basis of source of pollination. मग आता हे पॉलिनेशन पुन्हा तीन प्रकारामध्ये, पॉलिनेशनच्या सोर्स मध्ये आपण परत तीन प्रकारामध्ये डिवाइड केलेले आहे. तर पहिला प्रकार जो म्हणजे तुमचा काय तर ऑटोगॅमी. ऑटोगॅमी म्हटल्यावरती त्यालाच आपण सेल्फ पॉलिनेशन देखील म्हणू शकतो. It is a type of pollination in which bisexual flower is pollinated by its own pollen grain. म्हणजे एकाच ट्रीमध्ये एकाच फुलामध्ये असलेल्या काय होणाऱ्या पॉलिन ग्रेनने त्याच फुलामध्ये पुनरावृत्ती होण्याच्या क्रियेला आपण काय म्हणू शकतो, तर पॉलिनेशन म्हणजे ऑटोगॅमी असं आपण म्हणू शकतो. ऑफस्प्रिंग आर जनरली आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स, एक्झाम्पल पी. आणि या टाईपचे जे तयार होणारे जे प्रोडक्शन आहे हे आयडेंटिकली त्यासारखं सेम टू सेम आपल्याला दिसू शकतं. सो जिटेनोगॅमी म्हणजे म्हटल्यावरती हे काय आहे, जिटेनोगॅमी मीन्स इट इज द ट्रान्सफर ऑफ पॉलिन ग्रेन टू सिग्मा ऑफ अ डिफरंट फ्लावर प्रोड्यूस्ड ऑन द सेम प्लांट. म्हणजे हे क्रॉस पॉलिनेशन सारखं झालं की एक ट्री आहे तर एका ट्री मध्ये सेम फ्लावरचं पॉलिनेशन होण्याला आपण ऑटोगॅमी म्हणतो, त्यालाच आपण सेल्फ पॉलिनेशन पण म्हणू शकतो. आणि जिटेनोगॅमी म्हटल्यावरती डिफरंट डिफरंट ट्रीज बट सेम स्पीसीज, नॉट अ डिफरंट प्लांट, नॉट अ सेम प्लांट. इथं दिलेल्या मला सेम प्लांट मीन्स सेम स्पीसीज पाहिजे, तर त्या केसमध्ये आपण त्याला जिटेनोगॅमी असं आपण म्हणू शकतो. सो इट कॅनॉट बी जेनेटिक व्हेरिएशन. मग याच्यामध्ये तुम्हाला जेनेटिक व्हेरिएशन सिमिलर मिळतील का, तर मॅक्झिमम मोस्ट प्रोबेबली सिमिलर मिळणार आहे, बिकॉज प्लांट आर डिफरंट. म्हटल्यावरती हा सपोज जर ए नावाचा एक प्लांट आहे, बी नावाचा एक प्लांट आहे, त्याचे जेनेटिकली जे काही प्रॉपर्टी एच्या वेगळ्या असतील, बीच्या वेगळ्या असतील, सो त्यांच्या पॉलिनेशन पासून तयार होणारा वेगळाच जेनेटिकली तो दिसेल किंवा त्याचे जेनेटिकली तो आयडेंटिकली नसणारच आहे, नॉट आयडेंटिकल. इट इज क्लिअर, आय होप सो. सो झेनोगॅमी मीन्स अ क्रॉस पॉलिनेशन त्याला आपण म्हणू शकतो किंवा आउटब्रीडिंग असं देखील म्हणू शकतो. सो इट इज जनरेट जेनेटिकली डिफरंट ऑफस्प्रिंग. ऑलरेडी क्रॉस पॉलिनेशन म्हणजे डिफरंट ऑफस्प्रिंगच असतात. इन दिस पॉलिन ग्रेन ट्रान्सफॉर्म फ्रॉम एंथर टू अनदर फ्लावर टू स्टिग्मा टू अनदर फ्लावर ऑफ अ डिफरंट प्लांट ऑफ सेम स्पीसीज. यामध्ये सेम स्पीसीजच पाहिजे, बट हे दिस लाईक अ क्रॉस पॉलिनेशन. पण हा जेनेटिकली ह्याच्यामध्ये व्हेरिएशन म्हटल्यावरती हा कदाचित सेम असू शकतो, पण झेनोगॅमीमध्ये 100% डिफरंट ऑफस्प्रिंगच तुम्हाला जनरेट होऊ शकतात. सो दिस इज अबाउट दी पॉलिनेशन, फर्दर डिवाइडेड इनटू थ्री टाइप्स ऑन द बेसिस ऑफ सोर्स ऑफ पॉलिनेशन. आय होप सो पॉलिनेशन म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल, जे टाइप्स आपण पाहिले तेही तुम्हाला समजलं असेल. ओके, पॉलिनेशन म्हणजे अँथर मधल्या पॉलिन ग्रेनचं दुसऱ्या फ्लावर मध्ये किंवा सेम ट्रीच्या सेम फ्लावर मधल्या सिग्मा मध्ये जाऊन फर्टिलाइज करण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, फर्टिलायझेशन जी रेक्विजिट तयार करणे त्याला आपण काय म्हणतो, तर पॉलिनेशन असं आपण म्हणतो. आणि पॉलिनेशनचे मुख्यत्वे दोन प्रकार, एक सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन, आणि पुन्हा या पॉलिनेशनचे त्यांच्या बेसिसवरती पुन्हा तीन सब टाईप, दॅट इज ऑटोगॅमी, जिटेनोगॅमी आणि झेनोगॅमी असं आपण त्याला म्हणू शकतो.
आय होप सो की तुम्हाला ह्या स्लाइडवरचे हे सगळे पॉइंट्स क्लिअर झाले असतील. आय मूव्ह ऑन दी नेक्स्ट स्लाइड. सो आता ऑलरेडी आपण पाहिलं की पॉलिनेशन होण्यासाठी पॉलिन ग्रेन हा काय झाला पाहिजे तर स्टिग्मा मध्ये पोहोचला पाहिजे किंवा गेला पाहिजे, राईट. मग त्या स्टिग्मा मध्ये आता आपण ऑलरेडी बघितलं की मेल गॅमेट्स पण पाहिले आणि फिमेल गॅमेट्स पण पाहिले, पण मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट्स दोन्हीही कसे आहेत तर नॉन मोटाईल आहेत, म्हणजे ते मुव्हेबल नाहीयेत, मोबाईल नाहीयेत. मग आता ह्यांना मूव्ह करण्यासाठी हे ऑलरेडी आपण लर्न केलेलं, मग ह्यांना मूव्ह करण्यासाठी आपल्याला काय लागते, एका एजंटची गरज लागते. So who is that agent? That agent is responsible for pollination. Have grouped into two main categories. मग अशा ह्या एजंटचे आपण दोन भागामध्ये विभागणी केलेली आहे. एक म्हणजे अबायोटिक एजंट आणि दुसरा म्हणजे बायोटिक एजंट. मग अबायोटिक एजंट्स कशा पद्धतीने आपल्याला पॉलिनेशन करून आणण्याचं काम करतात. अबायोटिक म्हटल्यावरती लाईक तुम्ही विंड वगैरे अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स घेऊ शकता, आणि बायोटेक म्हटल्यावरती इट्स अ लिव्हिंग थिंग, आणि अबायोटेक म्हटल्यावरती नॉन लिव्हिंग एजंट झाले, बायोटेक म्हटल्यावरती लिव्हिंग एजंट झाले. ओके, सो अबायोटिक एजंट मध्ये आणि बायोटिक एजंट्स मध्ये कशा पद्धतीने हे हेल्प करतात, हे एजंट पॉलिनेशन कसं घडवून आणतात याचा अभ्यास आपल्याला या स्लाइड मध्ये करायचा आहे. So, see, in abiotic agents, these are non-living agents which include wind and water. मुख्यत्वे करून विंड आणि वॉटरच्या माध्यमातून जे काय होते की पॉलिनेशन होण्याची प्रक्रिया होते त्याला आपण नॉन लिव्हिंग एजंट्स म्हणजेच अबायोटिक एजंट्स असं आपण म्हणतो. अँड विच आर दे विंड अँड वॉटर. इट्स अ एमसीक्यू टाइप क्वेश्चन. इट मे बी आस्क्ड इन युअर एमसीक्यूज. ओके, सो पॉलिनेशन बाय विंड त्यालाच आपण एनिमोफिली असं आपण म्हणतो. एनिमोफिली. ओके, फॉर पॉलिनेशन बाय विंड त्याला आपण एनिमोफिली असं आपण म्हणून. नावं फार लक्षात ठेवणं महत्वाचे आहे आणि यासाठी तुम्हाला वारंवार वाचन करणं गरजेचं आहे. आणि आपल्या ह्या व्हिडिओज तुम्ही वारंवार पाहिलं तुमची नावं सगळी हळूहळू लक्षात राहायला सुरुवात होईल. सो एनिमोफिली अँड इट इज व्हेरी इझी, आणि बायोलॉजी पेपर हा क्रॅक होऊ शकतो व्हेरी इझी. ओके, सो मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट क्रॉप प्लांट्स आर विंड पॉलिनेटेड. ओके, आणि हा क्रॉप प्लांट मध्ये मुख्यत्वे करून आपल्याला पाहायला मिळतो. ओके, सो दिस इन्क्लूड्स विच वन? दिस इन्क्लूड व्हीट, राईस, कॉर्न, राय, barley and oats. Palms are also wind pollinated. Okay, these are the types of the wind pollinated or pollinated by winds. These plants are pollinated by wind. Which one? Wheat, rice, corn, rye, barley, okay, and oats. Okay, and palms is also one of the wind pollinated. What plant we can say that? So how they pollinated? So adaptation in Anemophilous flower. Anemophilous flower. Adaptation कसं असतं? See, the flower are the small, inconspicuous, colorless, without nectar and fragrance. Fragrance means odor. And what do you mean by nectar? Nectar म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला रस म्हणू शकतो, किंवा अतिशय पॉप्युलर किंवा सांस्कृतिक वर्ड म्हणजे वर्ड त्याच्यासाठी जर काढला तर तुम्ही मकरंद म्हणू शकता, राईट. सो अशा ह्या म्हणजे याचं अडॅप्टेशन कसं असतं, ह्या वेंडचे होणाऱ्या एनोफिलस फ्लॉवरची अडॅप्टेशन कशी असतात? तर हे फ्लॉवर्स दिसायला फार स्मॉल असतात, इनकॉन्स्पिशियस असतात, कलरलेस असतात, आणि त्यांच्यामध्ये मकरंद हा नसतोच आणि वासही त्याला नसतो. फ्रॅग्रन्स म्हणजे वास. सो द पॉलिन ग्रेन आर लाईट इन वेट. याच्या आतमध्ये असलेले पॉलिन ग्रेन हे वजनाने हलके, ड्राय अँड प्रोड्युसिंग लार्ज नंबर टू इन्क्रीज चान्स ऑफ पॉलिनेशन कन्सिडरिंग अ वेस्टेज ऑफ पॉलिन ग्रेन्स. ओके, त्याच्यानंतर हे झालं पॉलिन ग्रेनच्या बाबतीमध्ये. आणि कुणाचे तर एनिमोफिलियस फ्लॉवरच्या बाबतीमध्ये. मग याच्यात स्टिग्मा कसा असतो? स्टिग्मा इज फॅदरी टू टॅप ऑफ पॉलिन कॅरीड बाय विंड करंट्स. ओके, सो स्टॅमिनास आर एक्झर्टेड विथ अ लॉंग फिलामेंट अँड वर्सटाइल anther. Okay, so stamens and stigmas are exposed to air currents. So these are the adaptation of anemophilous flower. Okay, so this is a diagram of a maze, one kind of the maze. Okay, so this is one of the what do you mean by the pollination by the wind? This is the anemophily. Okay, I hope so की तुम्हाला हा पार्ट समजला असेल. So I can move on the next slide. So next is which type? That is a pollination by water. आता विंडने बघितलं, आता वॉटर. विंडने आपण काय म्हटलं? एनिमोफिली. आता वॉटर म्हटल्यावर तो हायड्रोफिली. सो हायड्रोफिली म्हटल्यावरती फाउंड ओनली इन सम 30
जेनेरा ऑफ aquatic मोनोकॉट्स, म्हणजे जवळजवळ ह्या मोनोकॉट्स मध्ये आपल्याला मोनोकॉट्स म्हणजे काय हे आपल्याला पुढे जाऊन शिकायचे आपल्याला, आणि बायकॉट्स मोनोकॉट्स ऑलरेडी तुम्ही स्कूल लाईफ मध्ये शिकलाय, पण डिटेल्स मध्ये मी पुढे जाऊन आपल्याला आहे अभ्यासाला याच्यामध्ये या लेसन मध्ये आपल्याला अभ्यासाला आहे, त्यावेळेस मी तुम्हाला सांगेलच की मोनोकॉट्स काय डायकॉट्स काय. ओके, सो आता ह्याची जी अडॅप्टेशन आहे ही कशी असते. हे फ्लावर्स आर व्हेरी स्मॉल, किंवा फ्लावर्स आर very small and inconspicuous. Okay, perennial and other floral parts are unwettable. Okay, unwettable म्हणजे त्याला pollen grains are long and unwettable due to the presence of mucilage. Unwettable म्हणजे सुखे असतात, त्याला पाण्याचा काही इफेक्ट होत नाही. ओके, and nectar and fragrance are lacking in flowers. आता पाण्यातच राहतात, त्याचा वास घ्यायला कोण जाणार आहे, आणि मकरंद कोण खाणार आहे, सो त्याच्यामध्ये मकरंद नसतो आणि फ्रॅग्रन्स म्हणजे वासही नसतो. मग आता ह्या हायड्रोफिलीचे पुन्हा दोन टाईप पडतात, एक आहे हायपोहायड्रोफिली आणि दुसरा आहे इपिहायड्रोफिली. मग आता हायपोहायड्रोफिली मीन्स व्हॉट, पॉलिनेशन ऑकर्स बिलो द सरफेस ऑफ वॉटर. ओके, सरफेस आहे, वॉटरचा सरफेस आहे. ओके, आणि त्या सरफेसच्या खाली म्हणजे त्या वॉटर सरफेसच्या खाली त्याचं काय होतं, पॉलिनेशन होतं, त्याला आपण म्हणतो हायपोहायड्रोफिली. सो हिअर द पॉलिन ग्रेन्स आर हेवियर दॅन वॉटर, सो सिंक डाऊन अँड कॉट बाय द स्टिग्मास ऑफ फिमेल फ्लॉवर्स. ओके, सो अँड दिस इज अ एपिड्रोफिली. ओके, एपिहायड्रोफिली. मग आता हा जर पाण्याच्या खाली, तर हा कुठे असणार आहे, ऑब्विसली पाण्याच्या वर. लाईक तुम्ही याच्यासाठी तुम्ही ह्याचं एक्झाम्पल बघू शकता कमळाचं. पॉलिन ग्रेन फ्लॉट ऑन द वॉटर सरफेस. ओके, so reach the stigma of female flower. Okay, so these are the example. Delicious Vallis Casnera is a submerged dioecious freshwater aquatic plant in which female flower reach the water surface temporarily to ensure the pollination and male flowers float on the surface of water. So आता जर तुम्हाला एवढं जरी लिहिलं पॉलिनेशन बाय वॉटर म्हटल्यावरती त्याचं अडॅप्टेशन महत्वाचे 4 पॉईंट आणि त्याचे 2 टाईप. आता हायपोहायड्रोफिली आणि इपोहायड्रोफिली या दोघांमधला फरक काय, हायपो म्हटल्यावरती बिलो दी वॉटर सरफेस आणि इपी म्हटल्यावरती अबो दी वॉटर सरफेस. एवढं जरी लिहिलं तरी एक एक एक्झाम्पल जरी लिहिलं तरी तुम्हाला याच्याबद्दल तुम्हाला मार्क मिळून जाणार आहे. सो दिस इज अबाउट द व्हॉट बायोटिक पॉलिनेशन किंवा बायोटिक एजंट नॉट फॉर पॉलिनेशन. ओके, सो देर आर 2 टाइप्स, दॅट इज म्हणजे 2 प्रकारचे आपण पॉलिनेशन पाहिले, एक पॉलिनेशन बाय heat and pollination by water. So now आता we learn about the biotic agent. मग आता biotic agent म्हटल्यावरती ऑलरेडी यू नो बर्ड्स आहेत, इन्सेक्ट आहेत. मग त्या बर्ड्स, इन्सेक्ट आणि या सगळ्या गोष्टींवरून पुन्हा त्या बायोटिकचे पुन्हा त्याचे फर्दर क्लासिफिकेशन्स आहेत. सो दॅट वी हॅव टू लर्न. सो व्हॉट इज द बायोटिक एजंट? सी, इट इन्क्लूड्स लिव्हिंग एजंट्स. About 80% of plant require the help of other living moving creatures such as insects, birds, bats, snails to transfer their pollens from one flower to another. Okay, so this also sustains our ecosystem and produce a natural resources by helping plants to reproduce. मग हे जे झाले बायोटिक एजंट म्हटल्यावरती हे इन्सेक्ट्स आहेत, बर्ड्स आहेत, बॅट्स आहेत, याच्या मार्फत पॉलिन ग्रेन हे एका फ्लॉवरच्या पासून दुसऱ्या फ्लॉवर्सला ट्रान्सफर करण्यासाठी हे एजंट्स बऱ्याच प्रमाणात कामामध्ये असतात. आणि जवळजवळ 80% प्लांट्सला त्यांची गरज असते किंवा त्यांची मदत होत असते. मग आता या बायोटिक एजंट्स मध्ये पुन्हा त्या पॉलिनेशनचे 3 प्रकार आहेत. तर पहिल्या पॉलिनेशनला आपण म्हणतो पॉलिनेशन बाय इन्सेक्ट. इन्सेक्ट म्हटल्यावरती कीटक झाले, बरोबर आहे. मग हे कीटक म्हटल्यावरती पहिलाच प्रकार आपल्याला काय मिळतोय, तो एंटोमोफिली. एंटो मीन्स कीटक, त्याचा हा सायंटिफिक वर्ड आहे एंटोमो, हा म्हणजे कीटक, फिली आणि म्हटल्यावरती फिली म्हटल्यावरती पॉलिनेशन. सो इट ऑकर्स इन रोज, ओके, जॅस्मिन एक्सेट्रा. मग आता ह्याचे अडॅप्टेशन कसे असतात एंटोमोफिलियस फ्लॉवर्सचे? दे आर व्हेरी लार्ज, शॉबी म्हणजे एकदम शोभेवंत असतात. ऑफन ब्राईटली कलर खूप त्यांचा ब्राईट असतो. रोज तुम्ही पाहिलात तर सगळ्यांनी जर गुलाब बघितला, गुलाबाचं फुल बघितलं तर सगळ्यांचं मन आकर्षित होतं त्याकडे. मग कीटकांचं काम आहे. द फ्लावर प्रोड्यूस स्वीट ऑर्डर, ओके, स्मेल चांगला असतो त्यांना. हॅव नेक्टर ग्लँड्स,
मग मकरंदासाठी बऱ्याच प्रमाणामध्ये मकरंद त्यांच्यामध्ये साचलेला असतो. द स्टिग्मा इज रफ ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ हेअर or the sticky due to the mucilaginous secretion. याचा स्टिग्मा मात्र खूप काय असतो, रफ असतो. The pollen grains are spiny and surrounded by yellow sticky substance called as a pollen kit. ओके, याचं अडॅप्टेशन आहे फ्लॉवरचं, कोणाचं, इन्सेक्टसाठी, एन्टोमोफिलीचा फ्लॉवरचं. Some plants have a special adaptation for the insect visitor to help in a cross pollination. Okay, so example, liver mechanism or a turnpike mechanism in a salivia. Okay, so second one is that pollination by birds. मग बर्ड्स ने होणाऱ्या पॉलिनेशनला आपण ऑर्निथोफिली असं आपण म्हणतो. ऑर्नी नॉट ऑरिनो, ऑर्निथोफिली असं आपण म्हणतो. ऑर्निथो म्हटल्यावरती बर्ड्स आणि फिली म्हटल्यावरती पॉलिनेशन, ऑर्निथोफिली. So only a few types of birds are specialized for pollination. They usually have a small size and long beak. Example, sunbird and hummingbirds. Some ornithophilous plants are wombats, okay, bottle brush, buta, etc. मग आता या ornithophilous फ्लावरचं अडॅप्टेशन कसं असतं? These flowers are usually bright in color. जवळजवळ सगळ्यांचे सारखेच असतात, त्यामुळे थोडेफार मुद्दे हे तुमच्या सगळ्यांचे जवळजवळ सारखेच आहेत. ओके, लार्ज अँड शॉवी आता कॉमन झाला आहे. ह्याच्यामध्ये एन्टोमोफिलियस मध्ये पण तोच पॉइंट आहे. दे हॅव सिक्रेट प्रोफ्यूज डायल्यूट नेक्टर. ओके, नेक्टर जरी लिहिलं तरी तुम्हाला मार्क मिळणार आहेत. ऑर्डर आहे, स्वीट ऑर्डर असते, नेक्टर असतं. पॉलिन ग्रेन्स आर स्टिकी अँड स्पायनी. ओके, सो इथे पण स्पायनी आहे म्हटल्यावरती स्पायनी तुम्ही लिहिलं तरी चालणार आहे. Flowers are generally without fragrance and as bird have a poor sense of smell. Okay, म्हटल्यावरती हा फ्लॉवर्स आर जनरली याच्यामध्ये फ्रॅग्रन्स फार कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. असला तर असतो, तर बिलकुल नसतोच. कारण बर्ड्सला काय त्याचा सेन्स नसतो. पक्षी कधी वाज घेतात का? पक्ष्यांना कधी वाज घेताना कधी बघितलं का तुम्ही? ते आर डायरेक्टली येणार, बसणार, त्याच्यानंतर पॉलिन ग्रेन हे करणार आणि त्याच्या मार्फत दुसरीकडे जाणार, स्टिग्मावरती सोडण्याचं काम करण्याचं ते काम करणार, फर्टिलायझेशन प्रोसेससाठी ते त्यांचं काम करून मोकळे होतात. सो दिस इज अबाउट द पॉलिनेशन बाय द बर्ड्स, दॅट इज कॉल्ड एज ऑर्निथोफिली. नाउ what do you mean by the third one is that pollination by bats, that is a chiroptorophily. What they are pronounced? Chiroptorophily. Okay, chiroptorophily असं म्हटलं तरी चालेल. chiroptorophily. ओके, chiroptorophily म्हटल्यावरती नेमकं काय? तर बॅट्स म्हटल्यावरती वटवाघळाच्या प्रकारामध्ये असलेले जे बर्ड्स आहेत या प्रकारामध्ये तुम्हाला येतात. बॅट्स नेमणाऱ्या त्या पॉलिनेशनला आपण चिरोप्टरोफिली असं आपण म्हणतो. सो बॅट्स कॅन ट्रान्सपोर्ट पॉलिन ओव्हर अ लॉंग डिस्टन्स, आणि ह्याच्या मार्फत जवळजवळ कितीतरी लॉंग डिस्टन्स वरती हा आपण पॉलिन ग्रेन्स ट्रान्सफर करू शकतो. समटाइम्स सेव्हरल किलोमीटर दे आर रिटन ऑन इयर. कितीतरी किलोमीटर वरती पण ते जाऊन तुम्ही काय करू शकता? पॉलिनेशन घडून आणू शकता बॅट्सच्या मार्फत. सो याच्यामध्ये जे चिरोप्टरोफिलिस फ्लावर्सची अडॅप्टेशन कशी असते? ते बहुतेक डल कलरला असतात, स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स असतो, मग त्यांना वास जरा स्ट्रॉंग असतो. दे सिक्रेट अबाउंडेंट नेक्टर, त्यांच्याकडे ही मकरंद असतो. फ्लावर्स प्रोड्यूस लार्ज अमाउंट ऑफ एडिबल पॉलिन ग्रेन्स. ओके, आणि भरपूर प्रमाणामध्ये हे पॉलिन ग्रेन तयार करत असतात. त्याच्यामध्ये न्यूट्रिशियस प्रॉपर्टीज पण भरपूर असतात, आणि त्याच्यामुळे म्हणून इथं त्यांनी लिहिलेलं आहे की एडिबल पॉलिन ग्रेन्स. ओके, सो दीज आर दी टाइप्स ऑफ दी बायोटिक एजंट्स. आय होप सो की तुम्हाला बायोटिक एजंट्स आणि बायोटिक एजंट मध्ये बऱ्यापैकी आणि त्याचे सब टाइप्स पण बऱ्यापैकी समजले असावे. सो आय विल मूव्ह ऑन दी नेक्स्ट स्लाइड. सो व्हॉट इज द आउटब्रीडिंग टाइप? आउटब्रीडिंग डिव्हाइस मीन्स व्हॉट? सो त्यालाच आपण कॉन्ट्रीव्हन्सेस किंवा कॉन्ट्रीव्हन्सेस असं आपण म्हणू शकतो. सो मेनी प्लांट हॅव मेकॅनिझम दॅट डिस्करेज ऑर प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. बहुतेक प्लांट हे जवळजवळ प्रिव्हेंट करतात सेल्फ पॉलिनेशनला. टू प्रमोट क्रॉस पॉलिनेशन अँड इन्क्रीज द जेनेटिक डायव्हर्सिटी. आणि म्हणूनच आपली जी जेनेटिक डायव्हर्सिटी काय करायची, जर वाढवायची असेल, म्हणजे विविधता वाढवायची असेल, तर ते काय करतात की क्रॉस पॉलिनेशनला महत्व देतात.
मग असे जे हे प्लांट आहेत ह्या इव्हॉल्व वाईड व्हरायटी ऑफ सेक्शुअल स्ट्रॅटेजीज. सो जेनेटिक डायव्हर्सिटी इज अन एसेन्शियल फॅक्टर फॉर इव्होल्युशन बाय नॅचरल सिलेक्शन. आणि हे नॅचरल सिलेक्शन मध्ये होणाऱ्या गोष्टी असल्या कारणामुळे याला आपण काय म्हणतो, कंटिन्यू द सेल्फ पॉलिनेशन रिझल्ट इन द इनब्रीडिंग डिप्रेशन. तर याला आपण आउटब्रीडिंग डिसीज म्हणू शकतो किंवा डिव्हायसेस म्हणू शकतो. आणि सेल्फ प्रोडक्शन पॉलिनेशन रिझल्ट्सला इनब्रीडिंग डिप्रेशन असं आपण म्हणतो. Thus plant have developed many devices to encourage cross pollination. The example of outbreeding devices are as follows. मग आता इनब्रीडिंग डिप्रेशनच्या पैकी आउटब्रीडिंग डिव्हायसेस साठी त्यांनी एनकरेज झाल्यामुळे त्याचे क्रॉस पॉलिनेशनचे बरेचसे एक्झाम्पल आपण इथे पाहतोय. तर हे एक्झाम्पल म्हणजे पहिला एक्झाम्पल आहे युनिसेक्शुअलिटी. In this case, the plant bears either a male or female flowers. It is called as a dioecium. Okay, dioecium. So, as flowers are unisexual, self-pollination is not possible. Okay, so plant may be monoecious, example maize, and dioecious, example mulberry and papaya. मग या केस मध्ये आपण युनिसेक्शुअलिटी बघितली. ओके, मग आता डायकोगॅमी म्हटल्यावरती नेमकं काय? Okay, so dichogamy is another type for the outbreeding devices. In these devices, anther and stigmas mature at a different times in a bisexual flower, so as to prevent the self-pollination. म्हणजे काय करतात की डिफरंट काय होतात की प्लांट सेम स्पीसीसचा असतो, बट डिफरंट प्लांट मध्ये वेगवेगळ्या अँथर किंवा वेगवेगळे स्टिग्मास मॅच्युअर करून ठेवतात before the bisexual time, म्हणजे different times in a bisexual flower, so they prevent the self pollination. So it can be further divided into two types, that is a protandry. In this type, androeciums mature earlier than the gymnosium. म्हणजे ह्या टाइप मध्ये anther पहिला मॅच्युअर होतो, then sigma. Example in the disc florets of a sunflower. हे मोस्ट प्रोबॅबली तुम्हाला सनफ्लॉवर मध्ये पाहायला मिळेल. And protogeny म्हटल्यावरती in this time gymnosperm mature earlier than the androsperm. मग अशा पद्धतीने काय होतं की आउटब्रीडिंग डिव्हायसेस तयार होण्याची प्रक्रिया आता वाढलेली आहे. आणि प्रोपेटेन्सी म्हटल्यावरती pollen grain of other flowers germinate rapidly over the stigma than the pollen grains from the same flower, like apple. मग the pollen grains of other flowers काय होतं, germinate, okay, rapidly germinate होतं than the other stigma than the pollen grains from the same flower, that is the apple. So I hope so की तुम्हाला आउटब्रीडिंग डिव्हायसेस मोस्ट प्रोबॅबली आले तर येतील किंवा एमसीक्यूज मध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे, बट इट हॅज टू बी डू दॅट वर्क ऑल्सो. याचा पण तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. आय होप सो तुम्हाला आउटब्रीडिंग डिव्हायसेस म्हणजे कॉन्ट्रीव्हन्सेस काय ते समजलं असेल. सो आय विल मूव्ह ऑन दी नेक्स्ट स्लाइड. सो नेक्स्ट स्लाइड मध्ये आता दुसरा प्रकार आहे तो म्हणजे हेरडोस्ट्री. हा एक प्रकार आउटब्रीडिंगचाच. So in some plants like primula, that is primrose, there are 2 or 3 types of flowers in which a stigma and anther are placed at a different level. That is called the heterostele or heterostanthe. This prevents the pollen from the reach and the stigma and pollinating in it. And heterophoric flowers and pollen grains produced from the anther pollinate sigmas produced at the same level. त्याच्यानंतर हेरकोगेमी. It is the mechanical device to prevent a self pollination. म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय की आउटब्रीडिंग मधून डिव्हायसेस मधून तुम्हाला एकच सांगण्यात येते की हे काय करतात की प्रिव्हेंट करतात सेल्फ पॉलिनेशनला. हे 100% प्रिव्हेंट करतात. क्रॉस पॉलिनेशन साठी त्यांचा बऱ्यापैकी वापर होऊन बऱ्याच पद्धतीने काय करतात तर डायव्हर्सिटी म्हणजे त्याच्यामध्ये डायव्हर्सिटी सेक्शुअली डायव्हर्सिटी आणून विविधता आणून त्यांच्या विविधतेमध्ये त्यांचं जेनेटिक डायव्हर्सिटी प्रोड्यूस करण्याचा हा काय आहे एक प्रयत्न आहे. सो सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे ज्याला आपण सेल्फ स्टॅरिलिटी असं देखील म्हणू शकतो. दिस इज अ जेनेटिक मेकॅनिझम ड्यू टू विच द जर्मिनेशन ऑफ पॉलिन ऑन स्टिग्मा ऑन द सेम फ्लॉवर इज इनहिबिटेड. म्हटल्यावरती काय होतं की हा एकाच डिफरंट ट्री जरी असेल सेम स्पीसीज जरी असेल तरी पण तो काय करतो की पुन्हा सेम फ्लॉवर्सचं इनहिबिटेट करण्याचा प्रयत्न करत असतो. उदाहरणार्थ टोबॅको आहे, थिया आहे, या टाईपच्या वनस्पती. ओके, सो दिस अबाउट दी आउटब्रीडिंग
डिव्हाइसेस. ओके, सो आय होप सो की तुम्हाला हा टॉपिक चांगल्यापैकी बऱ्यापैकी समजला असेल. इट इज अ व्हेरी टोटली थेरॉटिकल पार्ट. यू कॅन राईट इन अ शॉर्ट नोट ऑल्सो, किंवा मी पुस्तकातच घेतलेलं आहे, त्याच्यामुळे याच्यातून अजूनही तुम्हाला शॉर्ट जर बनवता आलं तर बनवू शकता. पण एकच गोष्ट लक्षात ठेवा की आउटब्रीडिंग म्हटल्यावरती काय की जेनेटिक डायव्हर्सिटी प्रोव्हाइड करण्यासाठी आणि सेल्फ पॉलिनेशनला प्रिव्हेंट करण्यासाठी म्हणजे जी टेक्नॉलॉजी आली किंवा ज्याला आपण म्हणू शकतो कॉन्ट्रोवर्सीज निर्माण झाली, त्यालाच आपण काय म्हणतो आउटब्रीडिंग डिव्हाइसेस असं आपण इथं म्हणतो. आय होप सो की तुम्हाला हा पॉईंट देखील चांगल्या पद्धतीने समजला असेल. सो दिस इज अगेन व्हेरी 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 इम्पॉर्टंट points or important concept in this part 3, that is the Pauling crystal interaction. ओके, आता Pauling crystal interaction म्हणजे नेमकं काय की सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला एका व्हाईट स्क्रीन वरती घेऊन जाऊन तुम्हाला पहिले ते चांगल्या पद्धतीने समजून सांगतो आणि त्याच्यानंतर मग आपण काय करूया, पुन्हा ह्या स्लाइड वरती येऊया आणि तुम्हाला त्याच्यानंतर मी हे सगळं वाचून मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. आणि एवढे जरी पॉईंट लिहिले तुम्ही पॉलिंग क्रिस्टल इंटरॅक्शन ला, हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, 100% येणारच आहे. तर त्याच्यासाठी आपण इथे हिबिस्कसचा एक डायग्राम घेतलेला आहे. पुस्तकामध्ये हा डायग्राम नाहीये, पण इथे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी हिबिस्कसचा इथे डायग्राम घेतलेला आहे. आणि हे पॉलिंग क्रिस्टल इंटरॅक्शन कशा पद्धतीने होतं याचा आपल्याला इथं काय करायचं आहे, आता अभ्यास करायचा आहे. सो आता जर तुम्ही लक्षात घ्या की आतापर्यंत आपण मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं फॉर्मेशन पाहिलं. ओके, आणि मेल गॅमेट फिमेल गॅमेट आपण पाहिले की ते नॉन मोटाईल असतात, त्यांना एजंट असतो, तो एजंट कॅरी डाऊन करून घेऊन येत असतो. आणि मग आता ही जी पॉलिनेशन आता ही आहे, ही इथे काय होतं की यांचं इंटरॅक्शन झाल्यावरती ही फर्टिलायझेशनची प्रोसेस इथं काय होणार आहे, म्हणजे एंड व्हायला सुरुवात होते आणि त्यानंतर फर्टिलायझेशन व्हायला इथं सुरुवात होते. सो आय होप सो की तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजतंय. आय विल मूव्ह ऑन दिस व्हाईट स्क्रीन. सी काय होतंय की ऑलरेडी आपण पाहिलं की हे अँथर, एंडोसोम्स मध्ये काय असतात की अँथर. सो आता फॉर एक्झाम्पल आय विल चेंज द कलर फर्स्ट. नाव सी हियर, नाव व्हॉट हॅपन की हे आपण पाहिलं की अशा पद्धतीचे एक अँथर असतात, राईट. हा अँथर असतो. ओके, आणि हा अँथरला असे काय असतात की हा अशा पद्धतीने अँथर असतो, लाईक दिस इज this one, this one, this one, this one, this one. Okay, हे जे दिसत आहेत, I'll change the color. See this one, this one. Okay, this one. These are the anther. Okay, हे सगळे काय आहेत आपले anther आहेत, राईट. मग आता या anther मध्ये काय आहे की आपण बघितलं की काय तयार होतं, पॉलिन ग्रेन तयार होतो. आणि पॉलिन ग्रेन म्हटल्यावरती त्याच्यामध्ये काय होतात की एक प्रकारचे काय, तर तुमच्याकडे तुम्हाला मी लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं होतं व्हॉट इज दॅट, दॅट इज की तिथे दोन प्रकारचे तुम्हाला काय म्हणतात की मेल गॅमेट तयार होतात, राईट. मग हे मेल गॅमेट इथून काय होतात, ह्या अँथर मधून, कुठल्याही अँथर मधून, ओके, ते काय होणार आहे, इथून या इथे येणार आहेत. ओके, आणि कशा मार्फत येणार आहेत, तर एजंट मार्फत येणार आहेत. मग ह्या इथे आल्याच्या नंतर हे दोन गॅमेट इथे आल्याच्या नंतर ते काय होणार आहे, इथे एक पॉलिन ट्यूब तयार करतात, किंवा हे पॉलिन ग्रेन्स आहेत म्हटलं तरी चालेल. आणि हे पॉलिन ग्रेन्स इथून आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये दोन गॅमेट असतात. आणि मग हे काय करतात की इथे एक पॉलिन ट्यूब तयार आहे, ही पॉलिन ट्यूब तयार करून मग हे सरळ अशा पद्धतीने इथे येतात. ओव्हरी आहे, ही ओव्हरी पूर्ण ओव्हरी आहे. आणि अशा पद्धतीने इथं आल्याच्या नंतर इथून हा मायक्रोफाईटचे इथून इथे आतमध्ये, हे सगळे काय आहेत तुमचे, तर फिमेल गॅमेट्स आहेत. ते सगळे इथे फिमेल गॅमेट्स तयार झालेले असतात, राईट. मग आता या फिमेल गॅमेट्स मध्ये इथे येण्याचे इथे येऊन नंतर काय म्हणजे फर्टिलायझेशन तयार होतं. फर्टिलायझर म्हणजे फ्युजन तयार करतात. आणि अशा पद्धतीने ही प्रोसेस म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, तर हा स्टिग्मा आहे, या स्टिग्मावरती येतात पैसा. ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, तर पॉलिंग क्रिस्टल इंटरॅक्शन असं आपण म्हणतो. आय होप सो की तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने समजत असेल किंवा समजलं असेल. सो लेट इट बी. आपण पाहूया सगळ्या गोष्टी की कशा पद्धतीने आपण आता हे प्रॅक्टिकली स्लाइड वरती जाऊन आपण प्रॅक्टिकली आपण पाहूया आणि याचं एक्सप्लेनेशन देखील पाहूया की कशा पद्धतीने आपण ह्या गोष्टींना कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तयार होत असतात आणि त्या पद्धतीचा आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करूया. आय होप सो की तुम्हाला मी काय म्हणायचे ते तुम्हाला समजलं असेलच. ओके, सो कम ऑन टू द स्लाइड. नाउ व्हॉट डू यू मीन बाय द पॉलिंग क्रिस्टल इंटरॅक्शन. The
जसं मी सांगितलं की इथं हा तुमचा पिस्टल म्हटल्यावरती पिस्टलचे किती टाइप्स असतात, एक स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. ओव्हरी तर तुम्हाला माहितीच आहे, हा तुमचा काय आहे, ओव्हरी आहे. आणि या ओव्हरीमध्ये आपण काय म्हणतो, एम्ब्रॉयो सॅक तयार होतो, हे तुम्हाला माहिती आहे. सो इंटरॅक्शन ऑफ पॉलिन ग्रेन अँड स्टिग्मा. आता ह्यांचं इंटरॅक्शन कसं होतं पॉलिन ग्रेन अँड स्टिग्माचं, पहा की काय होतं की पॉलिन ग्रेन हा कशामध्ये तयार होतो, एन्थर मध्ये. आणि ह्या एन्थर मध्ये तयार होऊन झाल्याच्या नंतर पॉलिन ग्रेनचे हे पॉलिन ग्रेन ट्रान्सफर होऊन इथं स्टिग्मावरती येतात. स्टिग्मावरती आल्यावरती इथं आल्यावरती काय होतं की इथं ते पॉलिन ग्रेन मधले जे मेल गॅमेट्स आहेत ते काय करतात की पॉलिन ट्यूब मधून खाली येण्याचा इथं प्रयत्न करतात. सो बिगिन विथ पॉलिनेशन, एंड विथ फर्टिलायझेशन. आणि इथं आल्याच्या नंतर इथं मायक्रोफाईट असतो आणि एम्ब्रिओसाइटच्या इथं बरोबर, हा ओव्हलच्या इथं एम्ब्रिओसाइट आणि इथं काय असतो की तुमचा एक क्लोज पार्ट असतो. आणि या क्लोज पार्टच्या आधी तुम्हाला आपण बघितलं की सिनर्जी असतात, दोन सिनर्जी असतात आणि सिनर्जीच्या मध्ये एक सेल असतो. मग तिथे पॉलिन ग्रेन्स किंवा ते मेल गॅमेट पोहोचल्याच्या नंतर काय होतं की तो प्रेशरने, म्हणजे सिनर्जी असतं ते प्रेशरने काय करतात की पाणी सोडतात किंवा पाणी ते रिलीज करतात, वॉटर रिलीज करतात. वॉटर रिलीज केल्यामुळे विथिन अ सेकंड, विथिन अ फ्रॅक्शन तो तिकडचा पार्ट काय करतात, ब्रेक केला. ब्रेक केल्यावरती हे जे दोन मेल गॅमेट्स आहेत आतमध्ये काय करतात की एम्ब्रॉयो सॅक मध्ये जातात. ओके, सो ऑल द इव्हेंट फ्रॉम द डिपॉझिशन ऑफ पॉलिन ग्रेन्स ऑन स्टिग्मा टू एंट्री ऑफ पॉलिन ट्यूब टू सिनर्जिड ऑफ ओव्हल. आताच मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. So compatibility and incompatibility of pollen pistil is a special type of proteins. Okay, आणि या pollen pistil मध्ये स्पेशल टाइपचे प्रोटीन्स पण असतात नरिशमेंट करायला. सो कंपॅटेबल pollen absorb water. ओके, आणि absorb water करतो and nutrient from the surface OD sigma to germination of pollen tube. आणि इथं काय होतं की pollen tube च्या माध्यमातून आलेले ते सगळे आतमध्ये स्टिग्माच्या आतमध्ये जायला सुरुवात होते. आणि ह्या प्रोसेसमध्ये बोरिक ऍसिड ऍसरलेट पॉलिन जर्मिनेशन. आता हा बोरिक ऍसिड काय करतो की तुम्हाला ऍसरलेट करतो, कारण काय होतं की मुव्हेबल नाहीत ना ते, मग त्याच्यासाठी मूव्ह करण्यासाठी काहीतरी एक एनर्जी लागणार आहे. मग ती बोरिक ऍसिडच्या माध्यमातून ते एनर्जी जर्मिनेशन पॉइंट ऑफ पर्यंत तुम्हाला तिथे मिळते. मग अशा पद्धतीने तुमचं हे पॉलिन पिस्टल इंटरॅक्शन इथं होत असतं. मग आता हे नॅचरल फॉर्म मध्ये झालं, बट व्हॉट अबाउट द आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. मग आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन मध्ये आपण ओनली डिझायर्ड पॉलिन ग्रेन्स आर हँड पॉलिनेटेड अँड यूज फर्टिलायझेशन. आपण आर्टिफिशियलच्या माध्यमातून देखील आपण अशा पद्धतीने ते आपण आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन घडवून आणू शकतो किंवा पॉलिन पिस्टल इंटरॅक्शन घडवून आणू शकतो. आणि या प्रोसेसला इमॅस्क्युलेशन अँड बॅगिंगच्या माध्यमातून आपण ही प्रोसेस करू शकतो. आय होप सो तुम्हाला पॉलिन पिस्टल इंटरॅक्शन म्हणजे काय समजलं असेल. हे म्हणजे आपले हे जे पॉइंट्स मी दिलेत हे जेवढे जरी लिहिलेत तरी तुम्हाला इथे फुल मार्क्स मिळणार आहेत, कारण तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. इव्हन माझं तुम्ही हे वापरून जरी तुम्ही स्वतःच्या अजून त्याच्यामध्ये लँग्वेज सायंटिफिक कधी वापरले तरी सुद्धा तुम्हाला त्याचे मार्क मिळणार आहेत, कारण कन्सेप्ट तुमचा क्लिअर झालाय की स्टिग्मा काय आहे, त्याच्यानंतर पॉलिन ग्रेन काय, अँथर काय, कुठून काय होतं, हे जरी तुम्ही पॉइंट वाईज जरी नाही लिहिलं तरी स्वतःच्या भाषेत जरी लिहिलं तरी सुद्धा तुम्हाला त्याचा मार्क्स तिथे द्यावं लागणार आहे किंवा तुम्हाला ते मिळणार आहे. आय होप सो तुम्हाला पॉलिन पिस्टल इंटरॅक्शन काय हे चांगल्या पद्धतीने समजलं असेल. सो आय विल मूव्ह ऑन दी नेक्स्ट स्लाइड. नाउ दिस इज अ डबल फर्टिलायझेशन. तर व्हॉट यू मीन बाय द डबल फर्टिलायझेशन. ओके, आता डबल फर्टिलायझेशन म्हणजे म्हटल्यावरती नेमकं काय होतं हे आता आपल्याला इथे अंडरस्टूड करून घेणं गरजेचं आहे. सो व्हॉट यू मीन बाय द डबल फर्टिलायझेशन. आता ही डायग्राम आपण कालही पाहिली होती. हा तुमचा एम्ब्रॉइड सॅक आहे, हा ओव्हल आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर इंटिग्रेट असतात इथे आणि हा मायक्रोफिल आहे. जसं मगाशी मी सांगितलं की हा पॉलिन ग्रेन इथं आल्याच्या नंतर पॉलिन ट्यूब तयार होते आणि पॉलिन ट्यूबच्या माध्यमातून दोन गॅमेट्स इथे येतात. दोन गॅमेट्स तुम्हाला तिथे सांगितलं होतं मी तिथे पॉलिन ग्रेनच्या मध्ये की लास्ट पार्ट कालचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला पार्ट तुझं त्याच्यामध्ये तुम्हाला मी फॉर्मेशन मध्ये सांगितलं होतं की दोन मेल गॅमेट तयार होतात आणि त्याला आपण पॉलिन ग्रेन असं आपण म्हणतो. आणि हे दोन मेल गॅमेट कसे असतात, हॅपेलाइड असतात. हॅपेलाइड म्हटल्यावरती एन फक्त सिंगल. ओके, मग आणि ते इथे आल्याच्या नंतर सिनर्जेड असतात. तर सिनर्जेड काय करतात की ह्याला ब्रेक करायचं, कारण पॉलिन ग्रेन किंवा ते दोन मेल गॅमेट्स आतमध्ये यायला पाहिजेत फर्टिलायझेशनसाठी. म्हणून हे जे सिनर्जेड असतात ते वॉटर रिलीज करतात आणि
जो वॉटर रिलीज केल्यावर त्याचा प्रेशर एवढा असतो की हा जो पार्ट आहे ते थोड्या वेळात विथिन अ फ्रॅक्शन सेकंड तो ब्रेक होतो आणि त्या ब्रेकमध्ये 0.01 मिली सेकंडच्या आतमध्ये ते दोन गॅमेट्स आतमध्ये जातात आणि काय होतं की आतमध्ये गेल्यावरती फर्टिलायझेशन प्रोसेस चालू होते. मग आता नेमकं हे डबल फर्टिलायझेशन म्हणजे नेमकं काय ह्याचा आता आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. सो हे रीड करण्याच्या आधी मी तुम्हाला थोडक्यात डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय की तुम्हाला मी थोडक्यात तिथे सांगतो की कशा पद्धतीने आपण डबल फर्टिलायझेशन करतो. आय विल कम ऑन दी व्हाईट स्क्रीन फॉर दॅट. सो आता इथे जर तुम्ही पाहिलं की मी काय तिथे डायग्राम इथे मी आणलेली आहे किंवा काढलेली आहे. इथे नीट लक्षात घ्या की डबल फर्टिलायझेशन म्हणजे नेमकं काय होते ते. सो जस्ट एक लक्षात घ्या की आता ही प्रोसेस तुम्हाला समजले की कसली प्रोसेस. एक म्हणजे हा पॉलिन ग्रेन इथे आला, पॉलिन ट्यूब तयार झाली, दोन मेल गॅमेट इथे आले, इथे आल्याच्या नंतर इथपर्यंत आले आणि सिनर्जिड असतात. हे सिनर्जिड हे वॉटर रिलीज करून हा पार्ट ब्रेक करतात मायक्रोफाईलचा. मायक्रोफाईलचा हा पार्ट ब्रेक केल्याच्या नंतर ते दोन गॅमेट्स आतमध्ये जातात आणि एक काय करतो की एक जो आहे जसं की मी तुम्हाला लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं होतं की हा तुमचा काय झाला की एक म्हणजे तुमचा ओव्हलच्या आतमध्ये एम्ब्रॉई सॅक झाला आणि एम्ब्रॉई सॅकला अशा पद्धतीने हे काय असतं की तुम्हाला एक संरक्षित असं म्हणजे संरक्षित म्हटल्यापेक्षा काय झालं की समजा इथं तुम्हाला एक चलाजा असतो आणि इथं मायक्रोफाईल असतो आणि त्याचा स्ट्रक्चर हा असा आहे बरोबर. सो आता काय होतंय की ज्या वेळेला हे सिनर्जिड्स येतात, सिनर्जिड्सच्या मधोमध काय असतो एक एग असतो बरोबर आहे. आणि ज्यावेळेस पॉलिन ट्यूब मधून हा एक जेव्हा टू गॅमेट्स तिथे येतात तेव्हा हा काय करतो ह्या एक बरोबर एक गॅमेट काय करतो फर्टिलाइज होतो किंवा हा गॅमेट सेल याच्याबरोबर फर्टिलाइज होतो आणि ह्यालाच आपण म्हणतो फर्स्ट फर्टिलायझेशन किंवा फ्युजन होतं, याला आपण म्हणतो फर्स्ट फ्युजन. आणि जे दोन तुमचे न्यूक्लियस इथे प्रेझेंट असतात हे आपण काल बघितलं होतं. त्या दोन न्यूक्लियस बरोबर आता हे दोन न्यूक्लियस म्हटल्यावरती आता हे आपण हा हॅपेलाइड असतो आणि हॅपेलाइड आता हा मरेल आणि हा मरेल म्हटल्यावरती 2n म्हटल्यावरती डायप्लॉइड. ओके डायप्लॉइड. मग आता हे हा 2n असल्यामुळे हे दोन न्यूक्लियस असल्या कारणामुळे हे झाले 2n. ओके डिप्लॉइड म्हटल्यावरती एक पॉलिन ग्रेन किंवा एक मेल गॅमेट याच्याबरोबर काय झालं एक काय करतो तर याच्याबरोबर त्याच्यासाठी मी कलर चेंज करतो की हा जो एक झाला हा एक मेल गॅमेट आणि एक मेल गॅमेट याच्याबरोबर म्हटल्यावरती किती झाले एक एन तो हॅपेलाइड असतो आणि हे दोन एन म्हटल्यावरती ते किती झाले दोघांची मिळून 3n. ओके हे 3n म्हणजेच याला आपण काय म्हणतो ह्या सेकंडरी फ्युजनला या सेकंडरी फ्युजन मध्ये काय होतं की 2n प्लस हा एक मेलचा एक एन बरोबर. हा एक मेलचा आणि हे ऑलरेडी दोन न्यूक्लियस म्हटल्यावरती हे दोन न्यूक्लियस म्हटल्यावरती 2n प्लस n म्हटल्यावरती 3n. ओके लक्षात येते 3n. मग ह्याला आपण काय म्हणतो ट्रिपल फ्युजन असं आपण याला आपण काय म्हणतो ट्रिपल फ्युजन. आणि यालाच मग आपण काय म्हणतो की इथे एक फर्टिलायझेशन होतं. ओके इथे एक फर्टिलायझेशन होतं त्याच्यामुळे हा एक फर्टिलायझेशन हा फर्स्ट फर्टिलायझेशन. ओके आणि हा दुसरा फर्टिलायझेशन आणि म्हणून आपण या प्रोसेसला डबल फर्टिलायझेशन असं आपण म्हणतो. आणि या डबल फर्टिलायझेशन साठी आपल्याला आता काय करायचं मी तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने मी समजून सांगितलंय. आता आपण स्लाइड वरती जाऊया आणि स्लाइड वरती जाऊन त्याचं एक्सप्लेनेशन चांगल्या पद्धतीने आपण पाहूया म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते समजेल. ओके सो मी जे काही आता एक्सप्लेन केलं तेच मी इथे तुम्हाला पॉइंट वाईज तुम्हाला लिहून दिलेलं आहे. सो इट इज अ कॉम्प्लेक्स फर्टिलायझेशन मेकॅनिझम. कुठला आहे हा फर्टिलायझेशन कॉम्प्लेक्स फर्टिलायझेशन मेकॅनिझम ऑकर्स इन एंजियोस्पर्मिक प्लांट्स. म्हणजे ज्याला फ्लावर्स येतात त्याच फ्लावर्सला फक्त काय असतो हा ऑकर होतो. हे तुमच्या लक्षात आलं असेल. इट वॉज डिस्कवर्ड बाय अ सायंटिस्ट नेम इज नावाशिन्स in the liliaceous plants like the lilium and fritillaria. ओके या प्लांट वरती नावासिसियन्स नावाच्या शास्त्रज्ञाने ही प्रोसेस डिस्कवर केली. मग आता सगळ्यात पहिली काय होते की ते पहिली प्रक्रिया काय होते की तर गॅमेट्स पहिले कॅरिड आउट होतात पॉलिन ट्यूब मध्ये टू एन्श्योर द फर्टिलायझेशन. त्या प्रोसेसला आपण म्हणतो सिम्फोनोगॅमी. ओके सिम्फोनोगॅमी म्हटल्यावरती टू नॉन मोटाईल गॅमेट्स कॅरिड बाय पॉलिन ट्यूब टू एन्श्योर फर्टिलायझेशन. मी मगाशी दाखवलं होतं तुम्हाला इथून असे येतात ट्यूब मधून इथं आले बरोबर आहे.
नाव सिनगॅमी म्हटल्यावरती काय, फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट्स दॅट इज ए टू प्रोड्यूस अ डायपोलाइड झायगॉट. ओके, म्हटल्यावरती आता काय होतं की इथं सिनर्जिड्स असतात. हे सिनर्जिड्स काय करतात की वॉटर रिलीज करतात. वॉटर रिलीज झाल्यावरती मायक्रोफिल ब्रेक होतं. मायक्रोफिल ब्रेक झाला हे दोन्ही जे मेल गॅमेट असतात ते हॅप्लॉइड पोझिशन मध्ये असतात, ते आतमध्ये जातात. आतमध्ये जातात म्हणजे कुठे येतात, तो ओव्हल मध्ये येतात, एम्ब्रॉयरी साइट मध्ये येतात आणि एम्ब्रॉयरी साइट मध्ये आल्यावरती तिथे पहिल्यांदाच एका मेल फर्टिलायझेशन मेल गॅमेटचं एक गॅमेटच्या बरोबर काय होतं, फर्टिलायझेशन होतं आणि तिथं झायगॉट तयार होतो, एक डिप्लॉइड झायगॉट तयार होतो. मग त्यानंतर एक तुमचा हॅप्लॉइड मेल गॅमेट उरलाय. मग त्या एक मेल हॅप्लॉइड गॅमेटचं काय होतं, वरती जे हे दोन न्यूक्लियस असतात, सेकंडरी न्यूक्लियस. ओके, त्या हे दोन न्यूक्लियस असतात ते म्हटल्यावरती त्याला पण हॅप्लॉइड असतात म्हटल्यावरती दोन आहेत म्हटल्यावरती 2n झाले आणि एक मेलचा गॅमेट उरलाय. एक मेलचा गॅमेट ह्या एका एक बरोबर त्याचा फर्टिलाइज झाल्यानंतर हा एक मेल गॅमेट याच्या बरोबर फर्टिलाइज होण्याच्या प्रोसेस मध्ये येतो आणि मग ते काय होतं 3n तयार होतं. त्यालाच आपण म्हणतो ट्रिपल फ्युजन. A second haploid male gametes fuses with a diploid secondary nucleus producing a primary endospermic nucleus. आणि ज्यावेळेस त्याचं फ्युजन होतं त्यावेळेस काय तयार होतं, प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस आणि स्पेड डेव्हलप इन अ ट्रायप्लॉइड एंडोस्पर्म. दिस इज व्हेरी आय एमसीक्यू पॉइंट ऑफ दिस प्रश्न. हा प्रश्न एमसीक्यू पॉइंटचा आहे की येणार म्हणजे येणार विथ इन विच फ्युजन वी प्रोड्यूस प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. पेन कशात डेव्हलप होतं, तर ट्रायपोलाइड एंडोस्पर्म कशामध्ये डेव्हलप होतं, ट्रिपल फ्युजन मध्ये आपल्याला डेव्हलप होतं. आय होप सो की तुम्हाला मी काय सांगतोय संपूर्ण गोष्टी सगळ्या लक्षात येत आहेत. सो सिनेगॅमी इज अ टाइप ऑफ अ जनरेटिव्ह अँड ट्रिपल फ्युजन इज अ टाइप ऑफ अ व्हेजिटेटिव्ह फर्टाइल. सो हियर बोथ द मेल गॅमेट्स participate in the fertilization is called as a double fertilization. This is a very important आणि हा 100% येणारा प्रश्न आहे. डायग्राम काढून हे पॉइंट्स लिहा व्यवस्थित, तुम्हाला 100% मार्क्स मिळणार आहेत. 100%. आय होप सो की तुम्हाला डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय हा पॉइंट चांगल्या पद्धतीने समजलाय. सो आता हे डबल फर्टिलायझेशन होताना की प्रत्येक वेळेला रिॲक्टिव्ह पॉलिंटिव्ह मधून हा मायक्रोफिल मधूनच जाईल असं नाही. हा एम्ब्रॉयरी साइट आहे, हा वरूनही जाऊ शकतो, बरोबर आहे, किंवा ह्या इंटिग्रेट मधून पण जाऊ शकतो. आपण काल बघितलं इंटिजिनेट बघितलं होतं, त्याच्यानंतर चलाजा बघितलं होतं, चलाजाच्या वरूनही जाऊ शकतो, इंटिजिनेट मधून जाऊ शकतो किंवा मायक्रोफिल मधून पण जाऊ शकतो. मग ह्या एम्ब्रॉयरी साइट मध्ये पॉलिन ट्यूब मधून मेल गॅमेट जाण्याच्या प्रोसेसच्या काही अवस्था आहेत किंवा काही टाइप्स आहेत, त्याचाही आपल्याला इथे अभ्यास करणं महत्वाचं आहे. सो द नेक्स्ट स्लाइड I will move in that I show you how they enter in a embryonic sac. तर पहिला जो आहे त्याला ते पोरोगॅमी असं म्हणू शकतो. पोरोगॅमी म्हणजे काय की हा पॉलिन ट्यूब मधून येतो आणि जातो कुठून तर एंड म्हणजे मायक्रोफिल मधून जाण्याचा जो प्रयत्न करतो त्याला मी म्हणतो पोरोगॅमी. ओके, चलाजोगॅमी म्हटल्यावरती वरच्या साईडला तो ब्रेक करणार आणि वरच्या साईडला ब्रेक करून इथून पॉलिन ट्यूब येऊन तो खालून जाण्याचाच प्रयत्न, जाताना तो इथूनच जाणार. सिनर्जीच्या पण येताना कसा येणार, तो वरून येणार म्हणजे पहिला चलाजाला तो ब्रेक करणार आणि नंतर इथे येणार. येत्या लक्षामध्ये. आणि त्याच्यानंतर इंटिजिनेट काल आपण बघितलं होतं डायग्राम मध्ये, तो इंटिजिनेट इकडून पण किंवा इकडून पण दोन्ही साईडच्या इंटिजिनेट मधून येणार आणि इथं येऊन तो थांबून नंतर पुढे जाण्याचा प्रयत्न करणार, त्याला आपण म्हणतो मॅसोगॅमी. सो हे 3 टाइप्स आहेत त्याचे एंटरिंग करण्याचे, एम्ब्रॉयरी सॅक मध्ये एंटर करण्याचे मेल गॅमेट्सचे 3 टाइप आहेत, पोरोगॅमी, चलाजोगॅमी आणि मॅसोगॅमी. Okay, so significance of double fertilization, it is a unique feature of angiosperm. The diploid zygote develops into an embryo which consequently develops into new plant and the triploid pin develops into nutritive endosperm tissue and it is also help to avoid a polyembryogeny. Okay, so I hope so की तुम्हाला हा पॉइंट चांगल्या पद्धतीने समजला असेल. डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय, सिग्निफिकन्स आले तर विचारतील, पण डबल फर्टिलायझेशन हा तुम्हाला 100% येणारा प्रश्न आहे. त्याच्यावरती एमसीक्यू टाइप्स वरती पण बरेच प्रश्न विचारले जाऊ शकतील. सो दिस अबाउट द पार्ट 3. सो या पार्ट 3 मध्ये आपण पॉलिनेशनचे टाइप, एजंट, अबायोटिक एजंट, बायोटिक एजंट, त्याच्यानंतर आपण आउटब्रीडिंग डिव्हाइसेस, कॉन्ट्रोवर्सीज, त्याच्यानंतर आपण पॉलिनेशनच्या नंतर आपण डबल फर्टिलायझेशन,
एवढा ह्या सगळ्या पॉइंटचा आपण या पार्ट 3 मध्ये चांगल्या पद्धतीने आपण समजून घेऊन अभ्यास केलेला आहे. आय होप सो की तुम्हाला हा पूर्णपणे कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने समजला असेल. सो अशा पद्धतीने आपण इथे पार्ट 3 चाही इथं पूर्ण पॉइंट कव्हर करून इथे आपण आपला हा पार्ट 3 इथे संपवलेला आहे आणि पहिल्या चॅप्टर मधला पार्ट 3 आज आपण चांगल्या पद्धतीने संपवलाय. आय होप सो की तुम्हाला हे सगळे पॉइंट्स क्लिअर झाले असतील. सो थँक्यू फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ अँड थँक्स वन्स अगेन. सो आपण बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण पार्ट 4 मध्ये डिस्कस करूया. सो थँक्यू वन्स अगेन टू वॉचिंग माय दिस व्हिडिओ.